माननीय ॲडव्होकेट भालचंद्रजी पवार साहेब आणि त्याचबरोबर जिजामाता महाराष्ट्राच्या शाळा समितीचे सदस्य माननीय बेटी उपाध्य बापूसाहेब देशमुख, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असलेले आता बाहेर गेलेले या जयंती उत्सव समन्वय कला शाखा प्रमुख डॉक्टर जे जाधव सर, IPC कोऑर्डिनेटर प्राध्यापक सुबोध चिंचोले सर, ज्यांनी उत्कृष्ट संचालन केलं असे डॉक्टर मोरे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला किंवा हा उत्सव साजरा करण्याच्या मागचं कारण काय आहे, की कालच जवळजवळ 20-25 मिनिट का भाषण केलं त्या भाषणात प्रामुख्यानं या समाज सुधारणांच्या कार्याची थोडक्यात आढावा घेतलेला होता। त्यावेळेसच बोलताना म्हटलं होतं की महाराष्ट्र समाज सुधारकांची भूमी, या समाज सुधारकांच्या भूमीमुळे या ठिकाणी आजचा जो सुसंस्कृत महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसतो, बिहारसारखा किंवा इतर राज्यात ज्याप्रमाणे उन्माद असतो तशासारखा महाराष्ट्रात दिसत नाही। याचं कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे या ठिकाणी या महाराष्ट्राला जी 150 वर्षाची समाज सुधारकांची परंपरा लाभली आहे, हिरोकीवाल्यांपासून तर बरोबर ठाकरेंपर्यंत जे अनेक समाज सुधारक या महाराष्ट्रात झाले, या महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी एकंदर तत्कालीन कालखंडाची एकंदर परिस्थिती होती, या ठिकाणी या परिस्थितीचा अवलोकन करून या ठिकाणी येऊन या समाजाला एक चांगला मार्ग दाखवण्याच्या अंशाने जे कार्य केलं, त्यातूनच आपल्याला त्या संपूर्ण सुशिक्षित सुसंस्कृत असा महाराष्ट्र घडण्याचा आहे। याच समाज सुधारकांच्या परंपरेत या विदर्भातील एक महान समाज सुधारक ज्याला आपण या ठिकाणी एक उच्च विभूषित राजकारण्याबरोबर या ठिकाणी समाज सुधारकाबरोबर त्याला मी या विदर्भाचा संत म्हणतो। या महाराष्ट्राला, या विदर्भाला प्रामुख्याने संत परंपरा लाभली फार मोठी आहे, परंतु त्यातही प्रामुख्याने जनतेला मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने जनतेची अनिष्ट चालीरीती आहे, ज्या मागासलेपणासाठी जबाबदार आहे, त्या दूर करण्याच्या अनुषंगाने ज्या लोकांनी महत्त्वाचं कार्य केलं तर राजसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल। त्याच पंक्तीत प्रामुख्याने या लोकांसोबत, या दोन संतांसोबत ज्यांनी प्रामुख्याने कार्य केलं, त्या संतांचे विचार प्रामुख्याने स्वतःच्या अंगात या ठिकाणी आणले आणि जनतेसाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं। असा तिसरा राजकीय संत जर कोणी असेल तर ते डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे आहेत आणि याच महामानवाची आपण 125वी जयंती या ठिकाणी मनवत आहोत। भाऊसाहेबांनी काय काय केलं याचा